शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं विडंबन झाल्याची घटना घडते आणि त्यामध्ये भ्रष्टाचार आहे, त्यामध्ये कुठेतरी राजकीय आकस आहे. बदलापूरमध्ये काही आपल्या राजकीय विचाराच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न झाला. इथं कोणाला टेंडर दिलं, टेंडर काढलं होतं का, कुठल्या शिल्पकाराला दिलं, त्याला काय अनुभव होता. त्यांनी 3D प्रिंटिंग मशीन वापरून तो तुकड्या तुकड्यात पुतळा तयार केला. 18 3D प्रिंटिंग मशीन आणली, पुतळ्याची छपाई केली. हे कधी झालं होतं का? आम्ही तर काय ऐकलं नाही की अशा प्रकारे मोठा पुतळा केला जातो. आज जे स्कूल ऑफ आर्टचे जे मिश्र आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही 6 फूट पुतळ्याची उंचीची मान्यता दिली होती, मग इतका मोठा 18 फुटाचा कोणी केला? हे सगळं बाहेर आलं पाहिजे, पण येणार नाही. कारण सरकारच्या अंगावर शेकेल म्हणून ते काही सगळं दाबून टाकले गेले. आर्किटेक्ट कुणी पळवलं आहे? कुठे गेला आर्किटेक्ट? त्याला पळवलं असं तुमचा आरोप आहे? नक्कीच. कोणी पळवलं आहे? आता तुम्ही आरोप करता म्हणून म्हटलं, कारण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कुणी पळवलं म्हणजे विरोधी पक्षाने तर नाही पळवलं. हां, पण सत्तेतल्या लोकांनी पळवलं. आणि कुठे गेला? त्याला बोलवा, त्याची मुलाखत घ्या, आम्हाला मीडियाला भेटू द्या, त्याचा बचाव करू द्या. त्याचा काही दोष होता का? त्यांनी सांगितलं होतं की ह्या पुतळ्याला 3 वर्ष लागतील, 6 महिन्यात करा, कारण मोदींना या पुतळ्याचं अनावरण करायचं या अमुक तारखेला. कुठे सांगितलं त्याला? 18 3D प्रिंटिंग मशीन वापरली गेली आहे, त्यांनी मुलाखत स्वतः दिली होती. हे सगळं जे अर्धवट माहिती पुढे आलेली आहे सगळी माहिती द्या ना मला. आणि मुख्यमंत्री म्हणतात की नेव्हीचा दोष आहे, नेव्हीची जबाबदारी होती. तुम्ही सैन्याचं मनोधैर्य खच्चीकरण करायचा प्रयत्न करतायत, आपल्या अंगावरची जबाबदारी झटकण्याकरता योग्य नाही. त्यांच्या वाऱ्यावरनं त्यांनी जे स्टेटमेंट त्याच्यावर सुद्धा खूप टीका केली. वारे हास्यास्पद आहे. आज गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा तिथं वारे येत नाही. आज प्रतापगडचा शिवछत्रपतीचा पुतळा तिथं वारे येत नाही. 45 किलोमीटर वाऱ्याने पुतळा पडतो. आता मुख्यमंत्र्यांना आपलं इंजिनिअरिंगचं ज्ञान न जाहीर केलं तर बरं होईल. तज्ज्ञांना शोधू द्या किती किलोमीटर वारं होतं, काय होतं ते.